नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ॲडमिशन गायडन्स हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। अत्यंत महत्त्वाचा अपडेट, अत्यंत महत्त्वाचा GR हा शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे। तो म्हणजे कशा रिलेटेड आहे तुम्ही पाहतच असाल। SEBC म्हणजे जी मराठा कॅटेगरी मधले विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी व्हॅलिडिटीचा हा सगळ्यात मोठा इश्यू होता। मध्ये आपण एक व्हिडिओ बनवलेला होता की व्हॅलिडिटी कशी काढायची, हे अगदी बरोबर आहे, परंतु अनेक विद्यार्थ्यांना अडचणी काय येत होत्या की व्हॅलिडिटी लवकर मिळत नाही, ही साहजिक आहे। कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर याच्यासाठी साधारणतः पालकांनी 10 वेळेस चक्रा मारल्या, तहसील मध्ये संप आहे, अनेक अडचणी झाल्या। आरक्षण तर मिळालं, ही चांगली गोष्ट झाली, परंतु त्याच्या नावापाठीमागे अनेक पालकांच्या, अनेक विद्यार्थ्यांच्या चक्रा काही तहसीलच्या थांबत नव्हत्या। अनेक विद्यार्थ्यांना खूप अडचणी आल्या आणि त्यातच ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली। मग व्हॅलिडिटीचा प्रश्न कशा पद्धतीने मिटवला जाईल याच्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी पालकांनी प्रयत्न केले। आम्ही देखील CET सेलला मेल केलेले होते। वेटरनरीची ऍडमिशन प्रोसेस चालू झालेली होती, आता लवकरच मेडिकलची देखील ऍडमिशन प्रोसेस चालू होईल। मग व्हॅलिडिटीसाठी करायचं काय? आरक्षण मिळालंय, परंतु त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि व्हॅलिडिटी ही तिन्ही डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे। जर त्यातलं एखादंही डॉक्युमेंट नसेल तर विद्यार्थ्याला त्या मिळालेल्या आरक्षणाचा काहीच लाभ होत नाही। मग हे आरक्षण काय कामाचं? असा अनेक म्हणजे अक्षरशः माझ्याकडे असे काही पॅरेंट्स होते की सर आम्हाला नको, आज मला इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस चालू आहे, 4 ते 5 दिवसामध्ये अनेक विद्यार्थ्यांना आम्ही थांबायला सांगितलं, ते अक्षरशः कंटाळून गेले। सर आम्हाला हे आरक्षण मिळाले पण खेळ मांडलाय सर्व गोष्टींचा, हे आरक्षण मिळून काही फायदा नाहीये। आम्ही तिथे गेलो, रिसिप्ट चालत नाही, आम्ही तहसीलपाशी गेलो तर ऍटलीस्ट अप्लाय करायला सुद्धा सर्व्हर डाऊन आहे, अनेक गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये। मग नको, आम्हाला ओपन कॅटेगरी बरी आहे, आम्हाला कुठल्या ह्याचा काही आरक्षणाचा भागच नकोय, असं थक्क झाले होते पालक आणि विद्यार्थी। आज तागायत सुद्धा आम्ही अनेक विद्यार्थ्यांना थांबायला सांगितलं, काही विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवशी आपण फॉर्म भरू म्हटलं। निश्चितच डेट वाढेल, जरी डेट नाही वाढली आपण शेवटच्या दिवशी फॉर्म भरूया आणि त्यातून काहीतरी मार्ग निघेल असं वाटत होतं। त्यातच एक नवीन GR आलेला आहे। तो एक्झॅक्टली GR कशा पद्धतीने व्हॅलिडिटीसाठी साधारणतः विद्यार्थ्यांना काय वेळ भेटू शकतो, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। आता बघा एक्झॅक्टली GR कशा पद्धतीने आहे आणि काय गोष्टी सांगितलेल्या त्यामध्ये। आता इथे तुम्हाला तुमच्या समोर दिसत आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये पहा की जे आपण मराठा कॅटेगरी मधले विद्यार्थी येतात, ठीक आहे, मग त्यांच्यासाठी महत्त्वाचा अपडेट कसा आहे तर त्यांना ऍडमिशन प्रोसेसमध्ये काही डॉक्युमेंट्स लागतात। तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर हे तर विद्यार्थ्यांनी काढले की विद्यार्थी अप्लाय केले। मग त्यानंतरचं महत्त्वाचं व्हॅलिडिटी आहे। या व्हॅलिडिटीसाठी एक आता GR आलेला आहे, बघा इथे याच्यामध्ये 22 जुलै रोजीचा हा GR आहे, म्हणजे आजच्या डेट मधला हा GR आहे। आता या GR मध्ये महत्त्वाच्या काय गोष्टी सांगितल्यात आपण थोडस पाहणार आहे, ठीक आहे। आता इथे पहा काय सांगितलेलं आहे, प्रस्तावना बघा काय आहे। महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष अधिवेशन घेऊन महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 दॅट इज SEBC आरक्षण 2024 एकमताने संमत केला आहे, ठीक आहे। आता दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून सदर अधिनियम अंमलात आला आहे। सदर अधिनियमाचा कलम 5 अन्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशामध्ये तसेच राज्याच्या लोकसेवामधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळ सेवा भरतीच्या पदांमध्ये 10% आरक्षण विहित करण्यात येत आहे। म्हणजे हे सांगितल्या वरच्या प्रस्तावनेमध्ये 10% आरक्षण त्या विद्यार्थ्यासाठी म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या जे विद्यार्थी आहेत SEBC मधले त्यांना देण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या प्रवेशासाठी, ठीक आहे। मग आता याच्यामध्ये महत्त्वाचं बघा, सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक समक्रमांक दिनांक 11 मार्च 2024 व शासन शुद्धीपत्रक समक्रमांक दिनांक 15 एप्रिल 2024 आता याच्यामध्ये याच्यानुसार अन्वये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गातील आरक्षण अधिनियम 2024च्या अंमलबजावणीचा अनुषंगाने जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शन सूचना देण्यात आलेल्या आहेत। कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल साठी सूचना देण्यात आलेल्या होत्या। आता पुढे काय बघा, सदर शासन परिपत्रकानुसार कार्यवाही करण्यास्तव माहिती व जनसंपर्क संचालनालय दिनांक 10/7/2024 रोजीच्या पत्रान्वये सूचना दिलेल्या आहेत। आता बघा महत्त्वाचं बघा, तथापि राज्यात
सध्या विहित महाविद्यालयात सुरू असलेल्या शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र दॅट इज व्हॅलिडिटी, लक्षात घ्या, जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यास उमेदवारांना अडचणी येत असल्याबाबत काही लोकप्रतिनिधी तसेच उमेदवारांकडून निवेदन प्राप्त झालेले आहे. व्हॅलिडिटीसाठी आम्हाला अडचण येते, ऍडमिशन प्रोसेस तर सुरू झालेली आहे. याच्या समन्वये सर्व काही जणांनी कंप्लेंट देखील केलेल्या होत्या. मग त्याच्यात पुढे काय सांगितलेलं आहे, सबब राज्यात सध्या सुरू असलेल्या सन 2024-25 मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी, म्हणजे कुठल्या, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासहित, अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगची आता ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे, लवकरच वैद्यकीय पण सुरू होईल, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांचा कालावधी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता बघा काय म्हणले, उमेदवारांनी अर्ज व्हॅलिडिटीला केल्यापासून हे 6 महिने, हे लक्षात घ्या, हायलाइटेड, दॅट इज 6 महिन्याचा, ज्या दिवशी त्यांनी अप्लाय केलेला आहे व्हॅलिडिटीसाठी तिथून त्यांना 6 महिने वेळ देण्यात यावा याच्यासाठी प्रस्तावना दाखल केलेली होती. मग पुढे काय सांगितलं बघा, आता या अनुषंगाने शासनाचा खालील शासन निर्णय देण्यात आलेला आहे. आता शासन निर्णय काय सांगितलं बघा, राज्यात सध्या सुरू असलेल्या सन 2024-25 मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी, दॅट इज अभियांत्रिकी, वैद्यकीय सर्वांसाठी, इंजिनिअरिंग, मेडिकल सर्व प्रवेशासाठी, बाकीच्या पण व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सदर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी, म्हणजे ह्या सर्व प्रवेशासाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांचा कालावधी देण्यात येत आहे. हा शासन निर्णय आहे, खूप चांगला निर्णय आहे, कारण की विद्यार्थ्यांनी, पालक यांनी 100 वेळेस जाऊन सुद्धा त्यांचा हा प्रश्न सुटलेला नव्हता. कारण की ऍडमिशन प्रोसेस तर थांबत नसते आणि तिथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी, पालकांची म्हणजे अक्षरशः बऱ्याचशा अडचणी त्यांना म्हणजे त्याला त्रास झालेला आहे. व्हॅलिडिटीला गेले, तिथं व्हॅलिडिटी नाहीये, ऍडमिशन फॉर्म भरला, तिथून रिजेक्ट होणार, नाहीतर ओपन कॅटेगरी करा, असे अनेक प्रश्न झाले होते. पण आता त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. पण बघा पुढे काय गोष्ट महत्वाची आहे, सदर 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. म्हणजे या 6 महिन्यामध्ये तुम्ही व्हॅलिडिटी देणं दॅट इज कंपल्सरी, अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित उमेदवार जबाबदार राहील. हे लक्षात घ्या, अगदी बरोबर आहे. जर 6 महिन्यामध्ये तुम्ही जर तुमचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलं नाही तर 100% तुमचं ऍडमिशन कॅन्सल होत असतं. यापूर्वी सुद्धा झालेलं आहे. काही विद्यार्थ्यांना एससी आणि एसटी कॅटेगरीमध्ये व्हॅलिडिटी भेटत नव्हती, पण 3-4 वर्षापूर्वी व्हॅलिडिटीसाठी थोडा टाइम देण्यात आलेला होता. पण वैद्यकीय म्हणजे एमबीबीएस साठी काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं, काही वेगवेगळ्या कोर्सेसला ऍडमिशन घेतलं आणि त्यांना एक टाइम ड्युरेशन दिलेला होता. त्या दिलेल्या टाइम ड्युरेशन मध्ये जर व्हॅलिडिटी प्रोड्यूस झाली नाही तर अशा विद्यार्थ्यांचे एमबीबीएस चे सुद्धा ऍडमिशन कॅन्सल झालेले आहेत. त्यामुळे एक लक्षात घ्या, 6 महिन्याचा वेळ दिलेला आहे. या 6 महिन्याच्या आधी तुमचं ऍडमिशन जरी झालं, आता ऍडमिशन साठी काय असणार आहे, ऍडमिशन साठी बघा कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे रेडी आहे, ठीक आहे, नसेल तर लवकर काही विद्यार्थी काढतात. पुन्हा नॉन क्रिमिलियर आहे, ठीक आहे, नॉन क्रिमी आहे. त्यानंतर काय महत्वाचं, व्हॅलिडिटी. हा प्रश्न होता व्हॅलिडिटी, कारण की व्हॅलिडिटीला याला वेळ लागतो. आता हा प्रश्न सुटलाय कारण की याच्यासाठी वेळ दिलाय. तुम्ही जर यस केलं, एससीबीसी याला आपण टिक केलं तर तुम्हाला हे 3 डॉक्युमेंट मागतात. मग आपण काय करणार, हे ओरिजिनल अपलोड करणार, हे ओरिजिनल अपलोड करणार आणि व्हॅलिडिटीच्या ठिकाणी आपण त्याची रिसिप्ट अपलोड करणार. आता रिसिप्ट, ठीक आहे, तुम्हाला ती रिसिप्ट मिळते लगेच, ही रिसिप्ट आपण अपलोड करणार. ह्या रिसिप्टवर तुमचं ऍडमिशन होणार. ऍडमिशन झालं म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन हे एससीबीसी या प्रवर्गातून झालं, म्हणजे एससीबीसी या कॅटेगरी मधून त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन झालं असं त्याचा अर्थ होणार. मग ऍडमिशन झालंय, तुम्ही हे 2 डॉक्युमेंट प्रोड्यूस केलात, पण व्हॅलिडिटीसाठी किती वेळ दिलाय, दॅट इज 6 मंथ्स, 6 महिने वेळ दिलेला आहे. जर या 6 महिन्यामध्ये तुम्हाला, आता कॉलेज तर लगेच सुरू होतील, इथून पुढे काउन्सिलिंग सुरू होईल, 3-1 महिन्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेणार, तुमचे कॉलेज चालू होतील. पुढच्या 3-1 महिन्यामध्ये जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास पकडून चला, त्यावेळेस तरी तुमच्याकडे हे ओरिजिनल डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. जर त्यावेळेस व्हॅलिडिटी तुमच्याकडे नसेल तर हे ऍडमिशन कॅन्सल होणार आहेत. इथं सांगितलंय रद्द, उमेदवाराचे प्रवेश रद्द होतील असं सरळ क्लिअरली सांगितलंय.
त्यामुळे सर्वांनी कॅटेगरीचा बेनिफिट नक्की अवश्य घ्या, घाई करू नका, वेळ मिळालेला आहे, सर्वांनी नक्की त्याचा लाभ घ्या. एवढ्या प्रयत्न करून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना रिझर्वेशन मिळालेलं आहे, तर त्याचा लाभ घेणे शैक्षणिक दृष्ट्या खूप काळाची गरज आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न करा. तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही त्या नियमात बसत असाल, उत्पन्नाच्या नियमात बसत असाल, तर ह्या सर्व गोष्टी फॉलो करा आणि लवकरात लवकर ह्या सर्व प्रोसेसला अप्लाय करा. लवकरच मेडिकल ऍडमिशन प्रोसेस चालू होईल. इंजिनिअरिंगसाठी सुरू झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, इंजिनिअरिंगसाठी अनेक विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट सुद्धा काढायला वेळ लागत आहे, कारण की तहसीलचा संप चालू आहे. आम्ही सीईटी सेलला सुद्धा मेल केलेले आहेत की विद्यार्थ्यांसाठी डेट एक्सटेंड करावी म्हणून. लवकरच ती देखील डेट एक्सटेंड व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील राहूच. तरी तो सर्व विद्यार्थ्यांनी शेवटच्या तारखेपर्यंत तरी थांबून या सर्व कॅटेगरीचा आणि सर्व गोष्टीचा लाभ नक्कीच घ्यायचा आहे. आणि अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या वायब्रंट ऍडमिशन गायडन्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू सो मच.